बघा आता आपण लास्ट लेक्चरला कोणता टॉपिक सुरू केला होता, पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. त्यात आपण काय शिकलो होतो, मिनिंग शिकलो होतो कोणाचा, पॅरलल लाईन. दोन लाईन ज्यावेळेस समान असतात त्याला काय म्हणतो आपण, पॅरलल लाईन. आणि ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय, दोन लाईन असतील आणि त्याला एक लाईन काय करते, इंटरसेक्ट करते किंवा छेदून जाते, त्याला काय म्हणतो आपण, ट्रान्सव्हर्सल लाईन. त्या गोष्टी बघितल्या होत्या. आणि त्याच्यानंतर मग आपण प्रॅक्टिस सेट 1.1 घेतला होता. आज आपल्याला प्रॅक्टिस सेट, आजच्या लेक्चरमध्ये प्रॅक्टिस सेट 2.2 बघायचं आहे. पण प्रॅक्टिस सेट 2.2 बघण्यासाठी आपल्याला 3 महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आहेत, 3 महत्त्वाच्या कन्सेप्ट आहे, त्या कळणं गरजेचं आहे. मग आता बघा, पहिले लक्ष द्या इकडे सर्वांनी. पहिली प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी नंबर फर्स्ट, ते आहे करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल्स काल आपण शिकलो, आठवतं का रे करस्पॉन्डिंग अँगल लास्ट लेक्चरला? करस्पॉन्डिंग आपण अँगल बघितलेले. आता इकडे लक्ष द्या एक मिनटं. बघा मी एक डायग्राम ड्रॉ करतो. सपोज ही एक लाईन आहे आणि ही एक दुसरी लाईन आहे. ही लाईन आहे सपोज यम आणि ही आहे एन. ह्या दोन लाईन पॅरलल आहे का? आहे, दिसत आहे. इफ 2 लाईन्स आर पॅरलल, यम अँड एन, ह्या दोन लाईन काय पॅरलल आहे. आणि ही लाईन काय असणार आहे बरं, त्याला ट्रान्सव्हर्सल. याला आपण काय म्हटलं, सपोज यल म्हटलं. म्हणजे पॅरलल लाईन कोणती बरं, लाईन यम इज पॅरलल टू लाईन एन अँड लाईन यल इज ट्रान्सव्हर्सल लाईन. बरोबर ना? मग आपण जर दोन लाईन जर पॅरलल असेल आणि त्याला जर एखादी लाईन जर इंटरसेक्ट करत असेल, म्हणजेच काय करत असेल, ट्रान्सव्हर्सल होत असेल, तर त्याला करस्पॉन्डिंग अँगल कोणते असतात? तर करस्पॉन्डिंग अँगल आपण काल बघितले, आठवतं सर्वांना? सपोज मी इथं काहीतरी नाव दिलं, ओके, मी इथं काय केलं, काहीतरी सपोज नेमिंग दिलं आहे. जसं आपण काल पण केलं होतं. सपोज इथं मी नाव दिलं ए, इथं नाव दिलं काहीतरी सपोज बी, इथं काहीतरी नाव दिलं सी, इथं नाव दिलं सपोज मी एक्स, इथं वाय आणि इथं काय दिलं सपोज मी झेड. याला म्हटलं मी ओ आणि याला मी काय म्हटलं, या इंटरसेक्ट पॉईंटला पी म्हटलं. तर मला सांगा करस्पॉन्डिंग अँगल कोणते असणार बरं, याच्यामध्ये सांगतील का? बरं मी एक विचारतो, अँगल AOB, अँगल AOB ला कोण करस्पॉन्डिंग असणार आहे रे? अँगल AOB ला कोण करस्पॉन्डिंग असेल? XPO. म्हणजे याला हा करस्पॉन्डिंग असतो ना. अलग लक्षात. काल आपण शिकलो करस्पॉन्डिंग, रिव्हिजन केली ना सर्वांनी? रिव्हिजन केली तर व्यवस्थित कळेल, नाही तर कळायला थोडं जड जायला रिव्हिजन त्याच दिवशी पाहिजे. मग इथं करस्पॉन्डिंग कोणता अँगल असणार आहे मग? XPO, अँगल XPO. आणि हे दोघं पण कसे असतात, नेहमी इक्वल असतात. करस्पॉन्डिंग अँगल नेहमी कसे असतात, इक्वल, किंवा त्याला आपण काय म्हणतो, कॉन्करंट. इक्वल टू चिन्ह द्यायचं आणि वरती काय करायचं, एस काढायचा, तिरपा एस काढायचा किंवा पालथा एस काढायचा. याला काय म्हणतो आपण, कॉन्करंट. अलग लक्षात. म्हणजे याचा अर्थ अँगल AOB जर इथं जर हा 100 डिग्री असेल तर हा सुद्धा किती असणार आहे, कारण की इथं काय म्हटलं आहे मी, कॉन्करंट. लक्षात आलं ना? बरं मी अजून विचारतो, इफ अँगल मी सपोज घेतला कोणता, की BOC. काय घेतला, BOC. मग BOCला कॉन्करंट कोणता असणार आहे? OPZ. व्हेरी गुड. कोणता असेल? OPZ. हे सुद्धा कसे असणार आहे, कॉन्करंट असणार आहे. कॉन्करंटचा अर्थ काय, जर हा 60 डिग्री असेल तर हा सुद्धा किती असेल, 60 डिग्री. कॉन्करंट अँगल नेहमी कशा असतात, इक्वल असतात. ओके, अजून आहे का कॉन्करंट? बघा AOP. मला सांगा अँगल AOP ला कोण कॉन्करंट असणार आहे? मी काय विचारलं, AOP ला याला कोणता कॉन्करंट आहे? हा कॉन्करंट आहे. म्हणजे कोणता असेल, अँगल XPY. लक्षात येत आहे ना? म्हणजे हा जर 45 असेल तर हा सुद्धा किती असणार आहे, 45. बिकॉज कॉन्करंट अँगल ऑलवेज इक्वल. कॉन्करंट म्हटलं काय असणार आहे, इक्वल असणार आहे, कारण की ते इक्वलचं साईन आहे ना. बरं मी अजून एक विचारतो, अँगल सपोज मी असं विचारला COP ला कोणता कॉन्करंट असेल बरं, करस्पॉन्डिंग कॉन्करंट कोणता असणार आहे? बघा ना, COP म्हणजे याला कॉन्करंट कोणता हा असेल ना, ZPY.
लक्षात येईल का? आणि कॉन्करंट अँगल नेहमी कसे असतात? इक्वल. मग मी जर तुम्हाला असा क्वेश्चन इथं विचारला, इफ मेजर ऑफ अँगल AOB 100 डिग्री, तर मी तुम्हाला विचारलं व्हॉट इज मेजर ऑफ अँगल XPO किती असणार आहे? 100. का 100 असणार आहे? बिकॉज करस्पॉन्डिंग अँगल. रिझन काय असणार आहे? करस्पॉन्डिंग अँगल. लक्षात येईल का? करस्पॉन्डिंग अँगल कसे असतात हे आपण कालच्या लेक्चर ऑलरेडी बघितलेले आहे, प्लस आपण हे इक्वल पण असतात हे आज आपण बघितलं. लक्षात येईल का? ओके. नेक्स्ट अजून दुसरा बघायचा आहे अल्टरनेट अँगल. सेकंड कोणता बघायचा आहे? अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल्स कोणता बघायचा? अल्टरनेट अँगल. आता बघा अल्टरनेट अँगलमध्ये सुद्धा आपण दोन प्रकार बघितले होते काल, आठवतं का? एक कोणता बघितला होता बरं? इंटेरियर अल्टरनेट अँगल, आणि दुसरा कोणता बघितला होता? एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. हे दोन बघितले होते बरोबर ना? आता लक्ष द्या मी काय सांगतो. आता मला सांगा बरं तुम्ही, आता अल्टरनेट अँगल म्हणजे कसा असतो बरं? अल्टरचा अर्थ काय? अपोजिट साईडला. म्हणजे मी जर इकडला अँगल घेतला ह्या साईडचा, तर आन्सर काय राहणार? अल्टरनेट राईट हँड साईडचं, बरोबर का नाही? याला काय म्हणतो आपण? हे अल्टरनेट अँगल म्हणतो. मग मला सांगा आता इथं इंटेरियर अल्टर म्हणायचं बरोबर ना? मग मला आता एक कोणता मी अँगल घेतला, सपोज AOP. बघा हा अँगल घेतला, कोणता? अँगल AOP ला इंटेरियर कोणता असणार आहे रे? OPZ हा असणार. अल्टरनेट आहे ना? बघा ना, ह्या साईडकडून आपल्या अपोजिट साईडला जायचं आणि आतूनच पाहिजे, कारण काय? इंटेरियर आहे ना, आतूनच पाहिजे. हा आतून येतं, हा पण आतूनच पाहिजे ना, म्हणजे याला इंटेरियर कोणता होणार आहे? OPZ. आणि हे दोघं सुद्धा कसे असतात? नेहमी इक्वल कॉन्करंट. म्हणजे याचा अर्थ काय झाला? हा जर 45 असेल तर हा सुद्धा किती असणार आहे? 45. लक्षात येईल नक्की? ओके. अजून दोन असतात इंटेरियर सांगितले तुम्हाला. मग दुसरा कोणता असेल बरं? आता हा एक असेल ना, कोणता? COP. अँगल COP ला कोणतं इंटेरियर असणार आहे बरं? XPO. व्हेरी गुड. कोणतं असेल? XPO. हे सुद्धा कसे असणार? एकमेकांना कॉन्करंट. म्हणजे हा जर 110 डिग्री असेल तर हा सुद्धा किती असणार आहे? 110 डिग्री. कारण की दोघं पण कसे असतात? इक्वल. इथपर्यंत काय आलं? आता कोणता बघायचा आहे बरं आपल्याला? एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. बघा आता एक्सटेरियर अल्टरनेट अँगल काय? मग आता मी तुम्हाला सांगितलं एक्सटेरियर अल्टरनेट आहे म्हणजे काय करायचं? अपोजिट साईडला जायचं आहे. आणि एक्सटेरियर म्हणजे काय? बाहेरच्या साईडने. मग मला सांगा, सपोज हा एक अँगल घेतला, कोणता मी? AOB ला एक्सटेरियर अल्टरनेट कोणता असणार? अल्टरनेट त्या बाजून जायचं आहे, म्हणजे इकडे जायचं आहे, आणि बाहेरून जायचं आहे काय? YPZ. आलं लक्षात? मग घेऊ इथं. मग अँगल कोणता म्हटलं मी? अँगल AOB. आणि अँगल याला एक्सटेरियर अल्टरनेट अँगल कोणता असणार आहे? YPZ. हे दोघं सुद्धा कसे असतात? इक्वल. म्हणजे हा जर 110 मीटर असेल डिग्री असेल तर हा सुद्धा किती असणार आहे? 100 डिग्रीज. अजून कोणता राहिला का रे? एक्सटेरियर अल्टरनेट अँगल आहे ना, कोणता आहे? बघा ना, BOC ला कोण असणार आहे? XPY. मग अँगल कोणता? BOC ला एक्सटेरियर अल्टरनेट XPY. हे दोघं सुद्धा कसे असतात? कॉन्करंटच असतात, इक्वलच असतात. म्हणजे हा जर 45 असेल तर हा सुद्धा किती असणार आहे? 45. ही झाली सेकंड प्रॉपर्टी. आणि आता आपल्याला थर्ड प्रॉपर्टी बघायची. आणि थर्ड प्रॉपर्टी आहे इंटेरियर अँगल. थर्ड कोणती प्रॉपर्टी बघायची आपल्याला? इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगल. इथं कसा होता? अल्टरनेट होता, बट आता कोणता बघायचा आपल्याला? इंटेरियर. म्हणजे दोन्ही पण त्याच बाजूनी पाहिजे, एकाच बाजूनी, आणि आतूनच पाहिजे, बरोबर? मग बघा हा किती इंटेरियर? हा एक इंटेरियर आहे. याला कोणते इंटेरियर राहील? हा राहील का हा राहील? लेफ्ट हँड साईडचा, म्हणजे इथं राहील इंटेरियर.
अल्टरनेट आहे का? अल्टरनेट म्हटलं असतं इथून इथं गेलो असतो आपण, अल्टर केलं असतं, चेंज केलं असतं. मग अल्टर आहे का इथं शब्द? नाही, इथं फक्त इंटेरियर म्हणजे तीच बाजू असणार आहे. मग काय राहील बरं की लक्ष द्या. आता अँगल कोणता? AOP. AOP हिला इंटेरियर कोणता असणार आहे बरं? XPO. व्हेरी गुड. अँगल XPO. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जे दोन इंटेरियर अँगल असतात का त्यांची ॲडिशन नेहमी 180 असते. म्हणजे यांची काय ॲडिशन, हे कधी इक्वल नसतात बरं का. बघा ना, हा अँगल छोटा दिसतो ना, हा अँगल कसा दिसतोय? मोठा. सारखे दिसत आहे का? नाही का? त्या दोघांची ॲडिशन मात्र किती असते नेहमी? 180 डिग्री. इंटेरियर अँगलची ॲडिशन नेहमी किती असते? 180 डिग्री. इथपर्यंत कळालं. आणि अजून एक इंटेरियर अँगल आहे, कोणता असेल त्याच्यात? COP अँड XPO. व्हेरी गुड. कोणता असेल अँगल? कोणता? COP आणि अँगल कोणता? ZPO. आणि यांची सुद्धा इंटेरियर आहे ना, इंटेरियर अँगल म्हटला का त्यांची ॲडिशन नेहमी किती असणार आहे? 180 डिग्री नेहमी. म्हणजे एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? करस्पॉन्डिंग अँगल नेहमी कशा असतात? इक्वल. अल्टरनेट अँगल कशा असतात? नेहमी इक्वल. बट इंटेरियर अँगल नेहमी कशा असतात? ॲडिशन 180. ध्यानात आलं का? मग आता तुम्हाला क्वेश्चन कसे असतील माहिती का? पुढे गेल्यावर तुम्हाला हा इथला अँगल देतील, इथला अँगल काढायला लावतील. मग कोणत्या अँगलबद्दलची माहिती? कोणता अँगल आहे? करस्पॉन्डिंग आहे ना. लक्षात आलं ना? ओळखता आलं पाहिजे तिथून पुढं, तर आन्सर जमेल, अन्यथा नाही. बरं, सपोज तुम्हाला इथलं काहीतरी मेजरमेंट दिलं आहे आणि इथलं मेजरमेंट काढायचं आहे, म्हणजे कोण असेल? इंटेरियर अँगल. मग इथं तुम्हाला इथलं मेजरमेंट दिलं आहे, इथलं मेजरमेंट काढायचं आहे, मग तुम्हाला त्या दोघांची ॲडिशन 180 असते. हे तुम्हाला टायमिंग कळालं पाहिजे. लक्षात आलं का? आणि त्यासाठी आपण काल बेसिक सर्व बघितलं होतं. करस्पॉन्डिंग अँगल काय, अल्टरनेट अँगल काय आणि इंटेरियर अँगल काय, हे काल बघितलं. आणि आज एक प्रॉपर्टी बघितलं. लक्षात येईल का? फास्टमध्ये येईल लिहून घ्यायचं, पण आज करा रिव्हिजन. बरं, तुम्हाला एक गंमत सांगतो, चला लक्षात कसं ठेवायचं. करस्पॉन्डिंग अँगल दिसायला सारखे असतात म्हणजे काय? इकडं बघा, हा अँगल आणि हा अँगल दिसायला सारखे आहे ना. बघा, इथला अँगल झाले करस्पॉन्डिंग. हा अँगल म्हणजे इथला अँगल आणि हा अँगल दिसायला कसे बरं? सारखे. हा अँगल आणि हा अँगल कसा असेल? करस्पॉन्डिंग आहे. हा अँगल आणि हा अँगल कसा असेल? करस्पॉन्डिंग. करस्पॉन्डिंग अँगल दिसायला थोडे सारखे असतात. लक्षात आलं का? ओके. अल्टरनेट अँगल असतात झेड. काय असतो? झेड. अब असा अँगल जो असतो अल्टरनेट, याला अल्टरनेट हा आहे. बघा ना, झाला का रे हा झेड? झेड झाला का नाही? मग याला अल्टरनेट बघा हा आहे का नाही आहे? बरं, हा सुद्धा उलटा झेड आहे, मग याला अल्टरनेट हा असणार आहे. अल्टरनेट म्हणजे काय? झेड. करस्पॉन्डिंग म्हणजे अँगल सेम दिसतात. आता इंटेरियर अँगल सी सारखे असतात बघा. असे आहे का? सी सारखा आहे किंवा असे आहे का? बघा, हा अँगल कोणता आहे? इंटेरियर. म्हणजे असं सी किंवा असं सी, ही अँगल हा अँगल. म्हणजे हा कसा आहे? सारखे. हे कसे? झेड आणि हे कसे? सी. झेड उलटा झेड, सी उलटा सी. लक्षात येईल का आता? नक्की का? मग आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.2 घ्यायचा. आता आपल्याला प्रॅक्टिस सेट बघायचा आहे 2.2. याच्या प्रॉपर्टी ऑलरेडी आपण बघितले. मग आता तुमच्या समोर पहिला क्वेश्चन आहे बघा. काय क्वेश्चन आहे? चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. म्हणजे तुम्हाला एक क्वेश्चन दिला आहे आणि 4 खाली काय दिलेले? ऑप्शन दिलेले. क्वेश्चन काय मी रीड करतो, लिहू नका, नंतर लिहा. फर्स्ट क्वेश्चन, इन द ॲडजस्टंट फिगर तुम्हाला शेजारी एक डायग्राम दिलेला आहे. इफ लाईन यम इज पॅरलल टू लाईन काय दिली? यन. म्हणजे तुम्हाला बघा, हा एक फर्स्ट क्वेश्चन आहे. एक तुम्हाला 2 लाईन दिलेल्या आहे आणि दोन्ही लाईन एकमेकांना काय सांगितलं त्यांनी ऑलरेडी? पॅरलल. पहिले कोणती बरं? यम लाईन. आणि दुसरी कोणती बरं? यन लाईन. आणि याला एक ट्रान्सव्हर्सल लाईन आहे. कोणती बरं ती? पी. पी इज ट्रान्सव्हर्सल लाईन असं ऑलरेडी म्हटलेलं आहे त्यांनी, बरोबर ना? बरं, अजून काय दिलं आहे? देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. तर एक्सची व्हॅल्यू किती ती आपल्याला काढायची. इथं आपल्याला काय दिलं आहे बरं? एक्स. आणि इथं काय दिलं आपल्याला? 3x. आणि कोणाची व्हॅल्यू काढायची बरं आपल्याला? एक्सची व्हॅल्यू काढायची. मग आपल्याला ऑप्शन पण दिले 135, 90, 45 आणि काय दिले? 40. मग आता एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची. मला सांगा आता,
हे कोणते दोन अँगल आहे बरं इथं दिसतात इथे? इंटेरियर अँगल. करस्पॉन्डिंग बबडे कोणते असतात? याला इथला करस्पॉन्डिंग आहे, याला इथला करस्पॉन्डिंग आहे. हे मधून आले ना, उलटा सी किंवा सुईचा सी कोण असतात? इंटेरियर अँगल असतात. कोणते असतात? इंटेरियर. बरोबर का नाही? आणि मी इथे एक प्रॉपर्टी लिहून दिली होती, प्रॉपर्टी नंबर 3. कोणती? इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगलची ॲडिशन किती असते नेहमी? 180. लक्षात येईल ना? मग आपण असं म्हणू शकतो ना डायरेक्ट आन्सरमध्ये, काय म्हणू शकतो? x प्लस 3x म्हणजे हा अँगल प्लस हा अँगल यांची ॲडिशन किती असणार आहे नेहमी? 180. रिझन इथं लिहायचं लगेच वरती. का? बिकॉज काय हे? इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगलची ॲडिशन नेहमी किती असते रे? 180. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? x करायचं आहे ना. बरं, x प्लस 3x म्हणजे किती होणार आहे? 4x. नसतो म्हणजे इथं 1 असतो ना, मग इथं 1x प्लस 3x म्हणजे किती होणार आहे? 4x. देअरफॉर 4x इज इक्वल टू किती होणार आहे? 100 डिग्री. आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची? एक्सची ना. हा 4 इथं मल्टिप्लाय अपोजिट साईडला गेला काय होईल? डिवाइड होतो. काय होतो? डिवाइड. देअरफॉर x इज इक्वल टू 180 अपॉन किती होणार आहे? 4. आता 4ने काय करायचं आहे? 180ला डिवाइड करायचं आहे. बघा आता 4चा टेबल म्हणू. 4 1 जा 4 आणि 4 4 जा किती होणार आहे? 60. 4 4 जा 60 म्हणजे किती उरले बरं? 2. आणि त्याच्यावर काय लिहून घ्यायचं आता आपल्याला? 0. पुन्हा 4ने डिवाइड करायचं. 4 1 जा आणि 4 5 जा 20 म्हणजेच एक्सची व्हॅल्यू किती आली? 45. देअरफॉर x इज इक्वल टू 45 डिग्री. दिस इज आवर आन्सर. कळलं का रे बाबड्यांनो? सिम्पल आहे का नाही? फक्त तुम्हाला काय करणं गरजेचं होतं इथं? हा अँगल कोणता आहे. कळलं का? नक्की. बरं, मी एक दुसरं पण घेऊन टाकतो लगेच. चालेल? बरं, इथं घेतो मी सेकंडवाला. सांगा काय बरं सेकंडवाला क्वेश्चन. आता पुन्हा तोच आहे. 4 ऑप्शन दिले तुम्हाला. काय बघा, इन द ॲडजस्टंट डायग्राम एक डायग्राम दिली, एक फिगर दिली आपल्याला. इफ लाईन ए पॅरलल टू लाईन काय दिली आहे? बी. बघा 2 लाईन दिल्या आहे. एक लाईन ही दिली आहे, याला म्हटलं आहे ए, आणि एक ही लाईन दिलेली, याला काय म्हटलं आहे? लाईन बी म्हटलेलं आहे. बरोबर. बरं, पुढं काय म्हटलेलं आहे? अँड लाईन एल इज ट्रान्सव्हर्सल देन फाइंड एक्स. इथं एक एल लाईन काय दिली आपल्याला? ट्रान्सव्हर्सल दिलेली आहे. ही काय दिली? ट्रान्सव्हर्सल. आणि फाईन काय करायचं आहे बरं आपल्याला? पुन्हा एक्स करायचं आहे. बट इथं तुम्हाला 2 व्हॅल्यू दिल्या आहे. बघा इथे एक व्हॅल्यू दिलेली, काय दिली बरं? 4x. आणि इथली दिली किती दिली बरं? 2x. बरोबर का नाही? हे लक्षात आलं सर्वांच्या? आता बघा काय गडबड इथं. आता एक्सचीच व्हॅल्यू फक्त फाइंड आउट करायची. मग आता काय होईल बघा, हे कोणते अँगल आहे कळेल का तुम्हाला? काय हे? अल्टरनेट. तरी तुम्हाला डायरेक्ट एक्सची व्हॅल्यू काढता नाही येणार. त्यासाठी अजून एक अँगल तुम्हाला माहीत पाहिजे जो आपण 7th ला शिकलेलो आहे. अपोजिट अँगल. अपोजिट अँगल कसा असतो? याला कोणता अपोजिट असेल रे? हा असेल. याला व्हर्टिकल अपोजिट म्हणतात. ह्या 4x कोणता व्हर्टिकल अपोजिट असेल? इथला. याला व्हर्टिकल अपोजिट कोण? अपोजिट म्हणजे समोरचा. व्हर्टिकली अपोजिट म्हणतात. याला हा असेल, याला हा असेल, याला हा असेल, याला हा असेल, याला व्हर्टिकल अपोजिट म्हणतात. मग मला सांगा ह्या 2x ला व्हर्टिकल अपोजिट कोणता असणार आहे? हा काय असणार आहे? व्हर्टिकल अपोजिट. लक्षात आलं ना? मग एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, इथं वाक्य लिहितो मी, व्हर्टिकल अपोजिट अँगल ऑलवेज इक्वल. म्हणजेच काय? व्हर्टिकल अपोजिट अँगल नेहमी कशा असतात? इक्वल असतात. मग हा जर 2x असेल तर हा सुद्धा किती असणार आहे? 2x. लक्षात येईल का रे? नक्की. जर हा 2x असेल तर हा सुद्धा किती असणार आहे? 2x असणार आहे. मग आता मला सांगा हा 4x आणि हा 2x कोणते होणार आहे? कोणते अँगल होतील? इंटेरियर अँगल. बघा ना सी दिसतोय का नाही? डायग्राम जरी अशी झाली तरी हा सी दिसतोय वरती गेलेला. आणि सी म्हणजे काय? इंटेरियर. आणि इंटेरियर अँगलची ॲडिशन नेहमी किती असते? 180. मग आपण डायरेक्ट लिहू शकतो देअरफॉर काय लिहू शकतो? 4x + 2x इज इक्वल टू 180 डिग्री.
काय घेतलं मी असं डायरेक्ट, तर इथं रिझन लिहा. काय रिझन असणार आहे, काय रिझन आहे, इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगल, इंटेरियर अँगलची ॲडिशन नेहमी किती असते, 180 असते. मग आता 4x + 2x म्हणजे किती होणार आहे, 6x इज इक्वल टू किती इथं 180 डिग्री. 6 इथं मल्टिप्लाय इकडे आलं काय होईल, डिवाइड होऊन जाईल ना. मग देअरफॉर x इज इक्वल टू 180 डिग्री अपॉन काय 6 ने डिवाइड होईल का रे, होईल ना. 6 1 जा आणि 6 3 जा 80, एक 0 उरलाय तसंच देऊन टाकला म्हणजे काय किती झाला तो 30 डिग्री. देअरफॉर मी इथं लिहितो वाटलंच तर, देअरफॉर x इज इक्वल टू काय 30 डिग्री. हेच तर आपल्याला काढायचं होतं, बरोबर का नाही. आपला आन्सर कळालं, घ्या व्यवस्थित पटकन लिहून घेऊ. चला बघा मग आपल्याला क्वेश्चन नंबर आता कोणता बघायचा आहे, सेकंडवाला क्वेश्चन बघा तुमच्या समोर रीड करतो. इन द ॲडजसेंट फिगर लाईन P पॅरलल टू लाईन Q. म्हणजे बघा दोन लाईन दिले आहे, ही एक लाईन दिली आपल्याला, कोणती दिली आहे P, आणि एक अजून लाईन दिली खाली, कोणती दिली आपल्याला, ही Q लाईन दिली. दोन लाईन कशा आहे, पॅरलल आहे. नेक्स्ट काय, लाईन T अँड लाईन S आर ट्रान्सव्हर्सल. म्हणजे बघा ही एक T लाईन दिलेली आणि एक कोणती दिली आपल्याला, S लाईन दिली. ह्या दोघं पण काय ट्रान्सव्हर्सल आहे का नाही, या दोघांना इंटरसेक्ट करते म्हणजे ट्रान्सव्हर्सल आहेत. करस्पॉन्डिंग फाइंड मेजर अँगल एक्स अँड वाय युजिंग द मेजर ऑफ अँगल गिवन इन द फिगर. मग आता आपल्याला काय विचारलं आहे, कोणता अँगल काढायचा, अँगल एक्स, आणि अँगल कोणता काढायचा आपल्याला वाय. आणि हे आपल्याला काही गोष्टी दिलेल्या आहे, काय काय दिलं ते आपण बघूयात. ओके, इथं किती अँगल दिला आहे बरं आपल्याला, 40 डिग्री, बरोबर ना. अजून कोणता दिला आहे बरं आपल्याला, 70 एक दिली आहे, इथं दिला आहे. हा कोणता दिला इथं 70, मी याला थोडं मोठं करतो, हा Q. इथं आपल्याला कोणता अँगल दिला इथं 70 डिग्री. हे दोन अँगल आपल्याला दिलेले, बाकी काही दिले आहे का आपल्याला, नाही आहे. पण काही गोष्टी आपल्याला काय करावं लागेल बरं, इथं एक्स दिलेला आहे, इथं काय दिलं आपल्याला एक्स, इथला अँगल काढायचा आहे, आणि इथं काय दिलं आपल्याला वाय. हे दोन अँगल काढायचे, बरोबर ना. आता लक्ष द्या इकडे काय, हे दोन लाईन पॅरलल आहे, पण ह्या दोन लाईन पॅरलल नाही, ह्या ट्रान्सव्हर्सल लाईन आहे. म्हणून आपण याला याच्याबरोबर डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाही करू शकत, आपल्याला माहिती नाही आहे. आता काय करावं लागेल बघा, ही ट्रान्सव्हर्सल लाईन आहे का, सर्व प्रॉपर्ट्या फक्त ह्या ट्रान्सव्हर्सल लाईन एकाच संदर्भातच लागेल आणि टीच्या संदर्भात दुसऱ्या प्रॉपर्ट्या राहील, दोन्ही काही एकच नाही आहे. म्हणजे तुम्ही कधी कधी मुलं असं म्हणतील, सर ही 70 ही 70, कारण की या दोन्ही पण काय करस्पॉन्डिंग, ह्या करस्पॉन्डिंग नाही आहे. ट्रान्सव्हर्सललाच करस्पॉन्डिंग असतात, जसं वायला करस्पॉन्डिंग हाय, ह्या 70ला करस्पॉन्डिंग कोणत्या हाय. लक्षात आलं ना. ह्या दोन इंटरसेक्ट लाईन ज्या करतात, ट्रान्सव्हर्सल ज्या लाईन असतात, त्या करस्पॉन्डिंग किंवा कोणता अँगल तयार नाही करणार स्वतःसाठी. लक्षात आलं. मग आता काय बघा इकडे लक्ष द्या. आता इथं आपल्याला काही गोष्टी मेजर करावं लागेल. उदाहरणार्थ मी याला इथं एक्स म्हटलं तर मी याला इथं काय म्हणून घेतो, सपोज W म्हणतो, आणि सपोज मी इथं याला काय म्हणतो, सपोज एखादा अँगल मी जर इथं घेतला, इथं घेण्याची काही गरज आहे का, इथं जर हा आला तर इथं घेऊ शकतो आपण. ओके, इथं आपण काहीतरी म्हणू एक्स वाय, आणि हे जर वाटलंच आपण झेड म्हणू, काय म्हणू इथं झेड. हे मी एक्स्ट्रा घेतलेले अँगल आहे. ओके, आता बघा काय सांगतो मी, हा जर माझा 40 डिग्री तर याला करस्पॉन्डिंग अँगल कोणता असेल रे, ह्या 40ला करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे, ह्या 40ला करस्पॉन्डिंग अँगल बघा ना, हा अँगल असा दिसतोय ना, तर असं दिसणार अजून कोणता आहे रे, W येणार आहे. म्हणजे याचा अर्थ ह्या 40ला करस्पॉन्डिंग अँगल कोणता असणार आहे, W असणार आहे. लक्षात आलं काय बोललो मी, नक्की. मग आधी लक्ष द्या. कन्स्ट्रक्ट कोणता काढला, अँगल W, आणि कोणता केला अँगल, मी कोणता घेतला झेड, हे आपण एक्स्ट्रा घेतले ना. ओके, बरं. आता बघा मेजर अँगल 40, बघा 40 डिग्री ला करस्पॉन्डिंग अँगल कोणता असणार बरं, अँगल W. आणि तुम्हाला मी सांगितले करस्पॉन्डिंग अँगल नेहमी कशा असतात, इक्वल. म्हणून आपण असं म्हणू शकतो, हे मी इक्वल दोघं का लिहिले, बिकॉज करस्पॉन्डिंग अँगल.
करस्पॉन्डिंग अँगल नेहमी कशा असतात, इक्वल. म्हणजे याचा अर्थ हा डब्ल्यू सुद्धा किती असणार आहे, 40. आणि देअरफॉर आपण काय म्हणू शकतो, अँगल डब्ल्यू इज इक्वल टू काय असेल, 40 डिग्री. पण आपल्याला डब्ल्यू काढायला लावलं आहे का रे, नाही ना. पण तरी आपण डब्ल्यू काढून घेतला का, तर डब्ल्यू जर काढला तर आपल्याला एक्स काढता येईल. कारण की आपण 7th एक प्रॉपर्टी शिकलोय, कोणती माहिती आहे का, लिनियर लाईनची प्रॉपर्टी शिकलोय. कोणती, लिनियर पेअर. लिनियर पेअर, लिनियर पेअरचा अर्थ काय, जिथं ट्रान्सव्हर्सल लाईन असते का त्याच्या एकाच कोणत्या तरी बाजूने, म्हणजे राईट हँड साईड बाजूनेच दोन्ही पण अँगलची ॲडिशन नेहमी किती असते, 180. किंवा लेफ्ट हँड साईडची सुद्धा ॲडिशन किती असते, 180. सरळ लाईन जर असेल तर त्याची ॲडिशन नेहमी किती असते, इथं 180 डिग्री. एक सरळ लाईन आहे ना, तो अँगल नेहमी किती असतो, 180. कारण की टोटल किती असतो, 360 ना. म्हणजे बघा हा सर्कल आहे ना, ह्या सर्कल म्हणजे किती अँगल असतो नेहमी, 360. याच्या हाफ केल्यावर किती होणार आहे, 180. मग ही लाईन एक सरळच आहे ना, म्हणजे याचा अर्थ ह्या बाजूला किंवा ह्या बाजूला किती अँगल असणार आहे, 180 डिग्री. मग आपण असं म्हणू शकतो का रे, काय, तर अँगल डब्ल्यू प्लस अँगल एक्स इज इक्वल टू 180 डिग्री म्हणू शकतो का आपण. बघा ना, अँगल डब्ल्यू आणि अँगल एक्स म्हणजे हा टोटल घेतला, हा काय घेतला आपण, टोटल. हा टोटल म्हणजे किती असणार आहे, 180. आणि असं का करू शकलो आपण, बिकॉज लिनियर अँगल. लिनियर म्हणजे काय, एका लाईनीवरती किती असतो नेहमी डिग्री, 180. म्हणून तो 180 घेतला. बरं, आपल्याला डब्ल्यू माहिती आहे ना रे, किती आहे, 40. मग डब्ल्यूची व्हॅल्यू टाकून द्या. मग किती होणार इथं, 40 डिग्री. प्लस एकची व्हॅल्यू माहिती आहे का आपल्याला, नाही. इज इक्वल टू किती राहणार इथं, 180 डिग्री. हा 40 डिग्री अपोजिट साईडला गेला का होणार आहे, मायनस होऊन जाणार आहे. मग मी इकडे घेतो. मग हा मायनस होऊन जाणार आहे म्हणजे आपल्याला काय शिल्लक राहिला, अँगल एक्स इज इक्वल टू 180 डिग्री मायनस किती होणार आहे, 40 डिग्री. प्लसचा तिकडे गेला काय झाला, मायनस. आणि देअरफॉर अँगल एक्स इज इक्वल टू 180 मधून 40 गेल्यावर किती राहणार आहे, 140. म्हणजेच एक्स अँगल हा किती डिग्रीचा असणार आहे, 140. हा अँगल किती आला आपला, 140 डिग्री. तो एक आपल्याला काढायला लावला होता, आपण पहिला काढला. लक्षात आलं काय बोललो, नक्की एकदम ओके. आता आपल्याला कोणता अँगल काढायचा आहे बरं, वायवाला काढायचा आहे. कोणता काढायचा आहे, वायवाला. हा अँगल किती बरं इथं, 70 डिग्री. अपोजिट अँगल किती असणार आहे, 70. अपोजिट अँगल ऑलवेज काय असतो, इक्वल. मग हा जर 70 असेल तर हा सुद्धा किती असणार आहे, 70 डिग्री. लक्षात आलं ना. मग आपण याला पण काय म्हणू शकतो इथं, 70 डिग्री. बरोबर. मग आपण आता हे आपण एक्स वाला सॉल्व केलं नाव. आता सेकंड पुढं काय, इथं काय होईल, 70 डिग्री इज इक्वल टू काय होणार इथं पुन्हा 70 डिग्री. असं मी इक्वल काय लिहिलं हे, बिकॉज हे दोघं पण काय बरं, व्हर्टिकल अपोजिट अँगल. व्हर्टिकल अपोजिट अँगल, VOA म्हणतात त्याला, व्हर्टिकल अपोजिट अँगल. म्हणजे हा 70 असेल तर हा सुद्धा किती असणार आहे, 70. आता गंमत आता काय काढायचं रे आपल्याला, इथं वाय काढायचं आहे बरोबर ना. मग आता वाय आणि हा 70 हे कोणते अँगल तयार होतील रे, सी म्हणजे काय, इंटेरियर अँगल. आणि इंटेरियर अँगल कसे असणार आहे, ॲडिशन 180. इंटेरियर अँगलची ॲडिशन नेहमी किती असते, 180. म्हणून आपण म्हणू शकतो देअरफॉर अँगल वाय प्लस कोणता 70 डिग्री इज इक्वल टू किती राहणार आहे, 180 डिग्री. दोघांची ॲडिशन किती असणार, 180. का, ही डायरेक्ट मी काय यांची 180 लिहिली, बिकॉज हे काय तर काय इंटेरियर अँगल्स. इंटेरियर अँगलची ॲडिशन नेहमी किती असते, 180. मग आता हा 70 प्लस तिकडे गेला का होणार आहे, मायनस. देअरफॉर अँगल वाय इज इक्वल टू 180 डिग्री मायनस किती होणार आहे, 70 डिग्री. 180 मधून 70 गेला का राहणार आहे, 110. म्हणजेच अँगल वाय इज इक्वल टू किती आला आपला, 110. आणि तोच तर काढायला लावला होता आपल्याला. एक कोणता काढायला लावला, एक्स, आणि दुसरा कोणता काढायला लावला, वाय. लक्षात येईल का, नक्की. इथं एक अँगल कोणता वाढला फक्त, लिनियर अँगल. आणि दुसरा काय, व्हर्टिकल अपोजिट अँगल. लिनियरचा अर्थ काय असतो, एकाच ट्रान्सव्हर्सल लाईनवर दोन अँगल असेल तर त्यांची ॲडिशन नेहमी किती असते, 180.
आणि इंटेरियर अँगलची ॲडिशनसुद्धा किती असते 180. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. कळालं काय बोललो नक्की व्यवस्थित लिहून. आता आपल्याला पुढचा क्वेश्चन बघायचा क्वेश्चन क्रमांक 3. तुमच्या समोर क्वेश्चन एकदा मी रीड करतो. काय इन द ॲडजसंट फिगर आपले एक डायग्राम दिलेली लाईन P पॅरलल टू लाईन Q. बघा दोन लाईन दिल्या आहे. एक आहे लाईन इथं सपोज P आणि एक लाईन कोणती दिली आपल्याला इथं Q लाईन दिलेली. ओके ह्या दोन पॅरलल आहेत. अँड लाईन L पॅरलल टू लाईन M. अजून दोन लाईन पॅरलल आहे. एक आहे इथं L लाईन आणि याला पॅरलल कोणती बरं आता अजून एक M लाईन. ह्या सर्व एकमेकांना पॅरलल आहे. लाईन पॅरलल असले डोक्याला ताणच नसतो. याच्या आधी दोन लाईन पॅरलल होत्या, दोन लाईन पॅरलल नव्हत्या, मग थोडंसं अवघड होतं एक्झाम्पल. पण आता ह्या दोन्ही पण पॅरलल आहे, ह्या दोन्ही पण पॅरलल आहे म्हटलं आता काही टेन्शन नाही. आता एकदम इझी क्वेश्चन तयार होतं. पुढं काय बघा फाइंड मेजर ऑफ अँगल ABC. आपल्याला काय काढायला लावले बघा. एक इथला A बरोबर ना, त्यानंतर इथं B अँगल आणि हा काय C. हे ABC 3 काढायला लावले. युजिंग द मेजर ऑफ गिवन अँगल जस्टिफाय युअर आन्सर. आता आपल्याला काय दिलं आहे एक अँगल पण दिला आहे. कोणता दिला आहे रे इथं नाही फक्त 80 डिग्री. इथं काय दिलं आपल्याला 80 डिग्री एकच दिलेलं आहे. बाकी काही दिलेलं आहे का आपल्याला नाही. त्याच्यावरून आपल्याला आता कोणते काढायचे ABC तिन्ही पण अँगल काढायचे. अलग लक्षात. तर थर्ड क्वेश्चनमध्ये आपल्याला हा अँगल दिलेला आहे बरोबर ना, हा अँगल काढायचा आहे. मग मला सांगा रे हा 80 डिग्री आणि A डिग्री कोणते अँगल असणार आहे. इंटेरियर अँगल. का C तयार होतो बघा ना, डब्बा तयार होतो ना. C म्हणजे काय होते डब्बा तयार होऊ राहिला. मग डब्बा तयार होतो म्हणजे कोणता अँगल असणार आहे इंटेरियर अँगल बरोबर का नाही. म्हणून आपण असं म्हणू शकतो ना काय अँगल 80 डिग्री आणि अँगल A हे दोघं काय असणार आहे इंटेरियर अँगल. आणि इंटेरियर अँगलची ॲडिशन नेहमी किती असते 180. मग आपण याला प्लस काय करू शकतो डायरेक्ट 180 डिग्री. असं का करू शकलो आपण कारण हे कोणते अँगल आहे इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगल कारण की इंटेरियर अँगलची ॲडिशन नेहमी किती असते 180. आपल्याला अँगल कोणता काढायचा आहे रे A काढायचा आहे. हा 80 प्लस इकडे गेला काय आणणार आहे मायनस. आणि देअरफॉर अँगल A इज इक्वल टू 180 डिग्री मायनस किती होणार आहे 80 डिग्री. 180 80 गेला तर किती राहणार आहे A इज इक्वल टू किती होणार आहे 100 डिग्री. Aचा आन्सर आला आपलं. आपल्याला A काढायला लावला होता ना, A तर आला आपला. बरं आता लक्ष द्या हा A किती आला आहे मग आपला आता 100 डिग्री आला आहे बरोबर का नाही. हे आलं आपलं 100 डिग्री. आता लक्ष द्या आता सपोज आपल्याला B काढायचं आणि कोणता काढायचं बरं आता C1 काढायचं आहे. मला सांगा तुम्हाला हा अँगल काढता येईल का. हा जर 100 असेल तर हा अपोजिटवाला किती असणार आहे तो सुद्धा काय असणार आहे 100 डिग्री. बिकॉज दोघं पण कसे असणार अपोजिट अँगल. अपोजिट अँगल कसे असतात इक्वल असतात. मग बघा इथं Z तयार होतो आहे का रे बघा ना हा असं Z तयार होऊ राहिला. कसा असू दे Zच तयार होतो आहे. मग हा अँगल आणि हा अँगल कसे असतात एकमेकांना अल्टरनेट एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. बघा ना हा Z अशा काढण्याचा ऐवजी असा काढला असतं तरी चालला असतं ना, पण अशी डायग्राम नाही म्हणून मी असा काढला. म्हणजे आता हा 100 वाला आणि हा B वाला कोण तयार होणार आहे कोण तयार होणार आहे अल्टरनेट अँगल तयार होणार आहे. कोणता होणार आहे अल्टरनेट अँगल. याला अल्टरनेट हा राहील ना रे बाबड्यानो. आला का नाही लक्षात नाही. अल्टरनेट नका घेऊ. अल्टरनेट नाही होणार इथं. अल्टरनेट घेतलं तर आपल्याला पॅरलल लाईन जरी असली तरी अल्टरनेट नाही होणार. आपल्याला कोणता काढायचा आहे B काढायचा आहे ना. ओके बरं जाऊ दे. हा 100 आहे बरोबर ना. हा किती होईल रे इथं हा इथं 100 आहे हा किती होईल 100 का इक्वल का करस्पॉन्डिंग नाही रे. ईची डायग्राम आणि ईची डायग्राम सारखीच आहे ना. बघा ना ह्या वरची डायग्राम कशी आहे अशी आणि खालची डायग्राम सुद्धा कशी अशी आहे. मग दोघं सेम असल्यावर काय असतो करस्पॉन्डिंग अँगल. आणि करस्पॉन्डिंग अँगल कशा असतात नेहमी इक्वल असतात. लक्षात येईल का काय बोललो मी. मग आता हा जर 100 असेल तर हा सुद्धा किती असू शकतो 100च असेल ना.
लक्षात आलं? मग हा 100 आहे, तर आपल्याला कोणता काढायचा आता? बी वाला. मग कसा काढू शकतो रे आपण? हे एकाच लाईनीवरती आहे ना, आणि एकाच लाईनीवर जेव्हा दोन अँगल असतात तेव्हा ते कसे असतात? लिनियर अँगल. आणि लिनियर अँगलची ॲडिशन नेहमी किती असते? 180. मग हा आपल्याला एक माहिती आहे ना, हा काढू शकतो ना आपण. मग आता नेक्स्ट काय होईल बघा. हा अँगल 100 बघा, 100 डिग्री प्लस अँगल कोणता आहे बरं? हा बी इज इक्वल टू किती होणार आहे? 180 डिग्री. ईची आणि ईची ॲडिशन किती होणार आहे? 180 डिग्री. का? तर रिझन काय असणार आहे? लिनियर अँगल्स. लिनियर अँगलची ॲडिशन नेहमी किती असते? 180 डिग्री. अलग लक्षात? मग 180 असते म्हणजे आता आपल्याला बी काढायचं आहे ना, 100 इकडे प्लस तिकडे गेला काय होणार आहे? मायनस. देअरफॉर अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री मायनस किती होणार आहे? 100 डिग्री. 180 मायनस 100 किती होणार आहे? 80 डिग्री. मग अँगल बी किती आला तुमचा? आला 80. बी काढायचा होता ना तुम्हाला, ए काढला, बी काढला. आता कोण काढायचं आपल्याला? सी काढायचं आहे. सी किती असेल रे? 80 का? वा, व्हेरी गुड. बघा ना, बी ला सी करस्पॉन्डिंग दिसतोय. हा अँगल आणि हा अँगल सेमच आहे ना, आणि सेमच असलं काय असणार आहे? करस्पॉन्डिंग. व्हेरी गुड. आता थर्ड. नाव नेक्स्ट किंवा नाव आता काय होईल बघ? अँगल सी इज इक्वल टू अँगल कोणता होणार आहे? बी. दोघं पण काय असणार आहे? इक्वल. इक्वल का असणार आहे? बिकॉज रिझन काय असणार आहे? दोघं बी करस्पॉन्डिंग अँगल. मग मला सांगा, अँगल सी किती? सी काढायचा आहे. मग अँगल बी किती दिली आपल्याला? 80 डिग्री. म्हणजे आपोआपच तर सी 80 डिग्री आला ना, बस सी पण काढला आपण. आलं का लक्षात? नक्की का? म्हणजे तुम्हाला इथं कोणते? इंटरव्यू अँगल, लिनियर अँगल आणि करस्पॉन्डिंग अँगल, हे 3 अँगल माहीत पाहिजे होते. लक्षात येईल का? नक्की एकदम. नाही बघा, आता आपल्याला क्वेश्चन नंबर बघायचा आहे 4th वाला. तुमच्या समोर क्वेश्चन आहे. इन द ॲडजसंट फिगर, पुन्हा एक डायग्राम दिली आपल्याला. लाईन लाईन ए पॅरलल टू लाईन काय दिली आहे? बी. बघा आता ही एक लाईन ए लाईन आहे आणि एक दुसरी त्याला पॅरलल लाईन दिली. कोणती बरे? ही आपल्याला बी लाईन. ह्या दोन्ही पण लाईन कशा आहे? पॅरलल म्हटलेलं आहे. एल इज ट्रान्सव्हर्सल लाईन. एक इथे एल लाईन दिलेली, ही काय असणार? त्याला ट्रान्सव्हर्सल आहे. एकच लाईन ट्रान्सव्हर्सल असली आणि 2 पॅरलल असलं, एक्झाम्पल अजून थोडं सिम्पल होऊन जातं. बरं, पुढं बघू अजून काय. फाइंड द मेजर ऑफ अँगल एक्स वाय झेड युजिंग गिवन इन्फॉर्मेशन. मग आता बघा, एक्स कुठं दिला आहे बरं? आपल्याला इथं एक्स आहे बरोबर ना, हा एक्स आहे. याच्यासमोर काय दिलं आहे? वाय दिलेला आहे. इथं काय दिलं आपल्याला? झेड दिलेला आहे. कोणता? इथं झेड. आणि इथं कोणता दिला आहे आपल्याला? 105 आहे का? ओके. इथं आपल्याला दिलं आहे काय? दिलं आहे 105 डिग्री. आणि व्हॅल्यू कोणाची काढायची आपल्याला? एक्स वाय अँड झेडची काढायची आहे. सिम्पल आहे मग, बरोबर का नाही? पहिली व्हॅल्यू कोणाची काढायची? सपोज एक्सची. बरं, एक्स काढायचा आहे. कोण दिला आहे रे आपल्याला? 105. मग ह्या 105 आणि एक्समध्ये काय रिलेशन आहे का? व्हेरी गुड. करस्पॉन्डिंग आहे ना. बघा ना, ही डायग्राम आणि ही डायग्राम सेमच आहे. एकाच बाजूला तोंड आहे दोघांचे पण. आणि असं असलं काय तयार होतं आपलं? सी आहे का इथं? झेड आहे का इथं? मग जनरली कोण असणार आहे? आला आन्सर. झालं 105. बघा मग इथं लिहितो मी. मग आता इथं आपल्याला काय दिलं आहे? अँगल एक्स इज इक्वल टू अँगल काय दिलं आहे बरं आपल्याला? 105 डिग्री. हे आपण का डायरेक्ट इक्वल घेतलं? बिकॉज हे कोण आहे? करस्पॉन्डिंग अँगल. म्हणजे त्याचा अर्थ देअरफॉर एक्स इज इक्वल टू किती राहणार आहे? 105 डिग्री. बस तेच तर आन्सर राहणार आहे. संपलं पहिलं. झालं सेकंडवाला. म्हणजे आता ही व्हॅल्यू किती आली आपली? एक्सची व्हॅल्यू किती आली रे आपली? 105 डिग्री आली. आता कोण काढायचं आहे? वाय. वाय किती असेल रे? 105 का? बिकॉज जर हा 105 तर हा किती असेल? का? व्हर्टिकल अपोजिट येणार. याच्या अपोजिट या. करस्पॉन्डिंगचा काय संबंध?
अपोजिट आहे का नाही, हा दिसतोय का नाही अपोजिट, का नाही दिसत आहे, स्पष्ट आहे, याच्या अपोजिट आहे. अपोजिट अँगल कशा असतात, इक्वल. नेक्स्ट, हे झालं फर्स्टवालं. आता आपण काय करूया, सेकंडवालं सॉल्व करूया. माझी तर काय असणार आहे, अँगल एक्स इज इक्वल टू अँगल काय असणार आहे, वाय. बिकॉज दोघं इक्वल काय असणार आहे, वर्टिकल ऑपोजिट अँगल, वर्टिकल ऑपोजिट अँगल्स. मग इथं एक्स किती दिला बरं आपल्याला, 105. मग वाय सुद्धा किती असणार, अँगल 105 डिग्री. वाय पण आला तुमचा, आला का रे. आता कोण काढायचं राहिलं आपल्याला, झेड राहिला आहे. कोण राहिला आहे, झेड. म्हणजे आता आपल्याला इथं काय करायचं आहे, तिसरं एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. मग तिसरं कोणतं असणार बघा, हा जर 105 आहे तर हा किती असेल रे, कसं काढणार, व्हेरी गुड, वा वा वा, छान. हे एकाच लाईनने आहे का नाही रे बाबड्यानो. आणि एकाच लाईनने जेव्हा असतात तेव्हा ते दोन्ही अँगलची ॲडिशन किती असते, 180. का, बिकॉज लिनियर अँगल. काय असतात, लिनियर अँगल. मग आपण असं लिहू शकतो ना, काय, अँगल 105 डिग्री प्लस अँगल कोणता, झेड इज इक्वल टू किती असणार आहे, 108 डिग्री, 118 डिग्री. बिकॉज इथं रिझन लिहा, काय रिझन आहे, लिनियर अँगल्स. लिनियर अँगलची ॲडिशन नेहमी किती असते, 180. आता आपल्याला कोण काढायचं आहे, झेड काढायचं आहे ना. मग हा 105 तिकडे गेला का होणार आहे, मायनस होऊन जाणार आहे. देअरफॉर अँगल झेड इज इक्वल टू 180 मायनस 105. मग 180तून 105 गेला किती राहणार आहे, 75 डिग्री. म्हणजेच अँगल झेड इज इक्वल टू किती होणार आहे, 75 डिग्री. फिनिश. कळेल का, नक्की. आदिती, हे दोन अपोजिट दिसतात ते बाबडे, तू करस्पॉन्डिंग कशी काय म्हटले, लोडिंग आली की गाडी, लोडिंग आली की थोडी, आणि गेल्यावर मग शेवटचं बघू, मग आपण घरी जाऊ. क्वेश्चन नंबर आपल्याला बघायचा आहे 5thवाला, महत्त्वाचा क्वेश्चन आहे, व्यवस्थित समजून घ्या, ड्रॉ न करू, काहीच नाही, फक्त लक्ष द्या. क्वेश्चन तुमच्या समोर मी रीड करतो बघा. इन द ॲडजॉईंट फिगर, छेदरेखा आपल्याला डायग्राम दिलेले आहेत. लाईन पी पॅरलल टू लाईन एल पॅरलल टू लाईन क्यू. म्हणजे पी, एल आणि क्यू हे तीन लाईन काय दिलेलं आहे आपल्याला, पॅरलल. पहिली लाईन कोणती दिली आपल्याला, पी. बघा एक लाईन ही दिली आपल्याला, कोणती दिली, सपोज पी. नंतर एक लाईन दिली, कोणती दिली बरं, कोणतं दिलं आहे, एल लाईन आहे का, एल. आणि एक खाली एक लाईन दिली, कोणती दिली आपल्याला, क्यू लाईन आहेत. या तीन लाईन कशा एकमेकांना पॅरलल आहेत. बरं, नेक्स्ट. फाइंड एक्स विथ द हेल्प ऑफ द गिवन इन द फिगर. मग आता आपल्याला डायग्राममध्ये काही गोष्टी दिल्या अजून. बघा अजून डायग्राम काय दिली बघा, इथे एक लाईन आहे आणि इथे एक लाईन आहे, बरोबर. अजून काय दिलं आहे का, हो. इथं किती डिग्री दिले आपल्याला, इथं 40 डिग्री. इथं किती दिलं आपल्याला, 30 डिग्री. अजून काय दिलं आहे, हा टोटल जो आहे का, हा टोटल काय दिलं आपल्याला, एक्स. टोटल आहे बरं का, हा एक्स. एवढंच दिलं आहे, बरोबर ना, बाकी काही दिलं आहे का, नाही. पण इथं काही गोष्टी कन्स्ट्रक्ट ह्या तुम्हाला करावंच लागेल तर एक्झाम्पल सॉल्व अन्यथा नाही होणार. माझा कन्स्ट्रक्ट काय करायचं की लक्ष द्या सर्वांनी. इथं ज्या दोन लाईन अटॅच झाल्या आहे का, त्याला काहीतरी नाव द्या. उदाहरणार्थ याला आपण नाव देऊ काहीतरी, सपोज याला नाव देऊ एम अँड एन. ओके. अजून बघा इथं पण नाव द्यावं लागेल आपल्याला, ए, एम आणि इथं एक काहीतरी नाव दिलं, सपोज काहीतरी पी नाव देऊ. पी आहे का, क्यू आहे का, झेड देऊ. काय देऊ इथं, झेड. एम लाईन आणि एन लाईन जिथे इंटरसेक्ट केलं का त्याला नाव काय दिलं आहे मी, झेड दिलेलं आहे. ओके. बरं, इथं पण एक नाव देऊ आपण, इथं नाव देऊ सपोज बी. इथं पण एक नाव आय थिंक इथं देण्याची तशी काही विशेष गरज नाही, आपल्याला एवढंच माहीत पाहिजे, एवढं माहीत पाहिजे, बस एवढंच सफिशियंट आहे. आपण कन्स्ट्रक्ट काय काय केलं इथं, ए, एम, झेड, बी, एन, एवढं काय केलं आपण कन्स्ट्रक्ट. पाऊस नाही ते आलेलं आहे, वाचतंय काहीतरी. इथं काय कन्स्ट्रक्ट केलं आहे, कन्स्ट्रक्ट. कोणते केले, ए, एम, झेड, एन, बी पॉईंट्स. एवढे काय केले आपण कन्स्ट्रक्ट केले, नवीन काढले, आपल्या मनानुसार काढले, बरोबर.
आता बघा आपल्याला हा अँगल दिला, हा अँगल दिला, हा टोटल अँगल काढायला लावलेला आहे, बरोबर. एक गोष्ट कळेल का तुम्हाला, हा फक्त एवढा अँगल किती रे, एवढा कळेल का तुम्हाला, हा अँगल 40. कसं काय सांग. वाह, एक नंबर, छान. बाकीचे तोंड पाहत होते फक्त, एकदम भारी. हे कसे, इंटेरियर अल्टरनेट अँगल, व्हेरी गुड. आणि इंटेरियर अल्टरनेट अँगल कसे असतात नेहमी इक्वल. मग हा जर 40 असेल तर हा सुद्धा किती असेल, फक्त वरचा 40 असेल ना, लक्षात. मग आता बघा अँगल AMZ आणि अँगल बघा AMZ आणि कोणता म्हणतोय, बरं इथे एक नाव द्यावंच लागेल आपल्याला. इथे एक नाव देऊन टाका काहीतरी, सपोज Y देऊन टाका. चला बघा बघा AMZ म्हणजे हा अँगल बघा ना, Z तयार झाला का नाही झालेला. मग हा अँगल आणि हा अँगल कशा असतात, अल्टरनेट अँगल आहे, इंटेरियर अल्टरनेट अँगल आहे, हे अल्टरनेट झाले ना. मग बघा ना, हा Z तयार झाला म्हणजे हा अँगल आणि हा अँगल कसा असतो, नेहमी इक्वल असतो ना. मग हा इक्वल असणार आहे. मग अँगल AMZ आणि अँगल कोणता, MZY हे दोघं पण कसे असणार आहे, कॉन्करंट, इक्वल. काय इक्वल असणार आहे, बिकॉज काय असणार आहे, अल्टरनेट अँगल, अल्टरनेट अँगल्स काय असणार आहे, अल्टरनेट अँगल्स. मग आता मला सांगा बरं, हा AMZ किती दिला आपल्याला, 40 डिग्री. मग इथं काय घेतला मी, 40 डिग्री इज इक्वल टू कोणता अँगल, इथं अँगल MZY, बरोबर ना. म्हणजे याचा अर्थ हा अँगल इथं किती आला बरं आपला, 40 डिग्री. म्हणून आपण पुन्हा लिहू शकतो, देअरफॉर अँगल MZY इज इक्वल टू 40 डिग्री. बरं, एवढं आपण लक्षात ठेवू. म्हणजे लक्षात आलं का तुम्हाला, आपल्याला टोटल अँगल काढायचा आहे, टोटल एक्स काढायचा आहे, बट आपण आत्ताशी कोणता काढला, हा अर्धा काढला. आता इकडचा पण काढायचा आहे आपल्याला, बरोबर. मग आता मला सांगा, इथं पण एक Z तयार होतोय बघा, असा असा असा, हवा तो उलटा Z तयार होतोय का नाही, बघा ना. मग इथं किती, हा मग इथं सुद्धा किती असणार आहे, बिकॉज अल्टरनेट अँगल, बरोबर का नाही. नेक्स्ट कोणता अँगल आहे बरं, बघा इथं YZN म्हणजे इथला अँगल कोणता, अँगल YZN आणि अँगल कोणता बरं, ZNB हे दोघं पण कसे असणार आहे, इक्वल किंवा कॉन्करंट असणार आहे. का, अल्टरनेट अँगल. बघा ना, अल्टरनेट असं नाही झालं की नाही, अल्टरनेट. मग हे काय असणार आहे, रिझन काय असणार याचं, अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल कसे असतात, नेहमी इक्वल असतात. मग मला सांगा, हा ZNB किती बरं, हा 30 म्हणजे हा सुद्धा किती असणार आहे. मग देअरफॉर अँगल YZN इज इक्वल टू किती असणार आहे, 30 डिग्री. कारण की हा 30 म्हटलं, हा सुद्धा किती असणार आहे, 30. मग आता लक्ष द्या, हा किती बरं आपला, हा अँगल 40 आणि इकडला खालचा किती बरं, 30. मग आपल्याला टोटल काढायचं, मग दोघांची काय करायची, बेरीज, ॲडिशन करायची. आणि देन नाव दोघांची ॲडिशन म्हणजे कोण रे, हा अँगल कोणता, अँगल वरचा MZY प्लस कोणता घ्यायचा आहे बरं आता आपल्याला, YZN, अँगल YZN इज इक्वल टू काय मिळणार आहे आपल्याला, टोटल अँगल कोणता मिळणार आहे रे, अँगल MZN, बरोबर ना. बघा ना, हा छोटा अँगल प्लस हा छोटा अँगल, ह्या दोघांची जर ॲडिशन केलं आपल्याला कोणता अँगल मिळणार आहे, MZN. आणि MZN म्हणजेच कोणता अँगल मिळणार आहे, एक्स अँगल. आणि देअरफॉर मला सांगा मग MZY किती आहे, 40 डिग्री प्लस हा किती डिग्री आहे, 30 डिग्री इज इक्वल टू काय होणार आहे, अँगल MZN ला सुद्धा आपण काय म्हटलेलं आहे, एक्स अँगल म्हटलेलं आहे ना. आणि देअरफॉर अँगल एक्स इज इक्वल टू 40 प्लस 30 किती होणार आहे, 70 डिग्री. एक्स अँगल किती आला आपला, 70 डिग्री. आणि तोच तर काढायचा आहे.
येईल का लक्षात? अशा प्रकारे हा आपला ह्या प्रॅक्टिस सेटचं शेवटचं एक्झाम्पल होता.